हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. टुडे इज 27 जून आणि आज आहे मिष्टूचा बर्थडे. सो आज ती 6 इयर्सची कंप्लीट झाली आहे. तर पापा सध्या आहेत दुबईला आणि आम्ही इकडे आहोत पुण्याला. त्यामुळे बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा हे तिलाच मी विचारलं. मी तिला 2 ऑप्शन दिले. एक म्हणजे तुझे फ्रेंड्स इन्व्हाइट करून घरी एक छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन आपण करूया, ऑर एल्स मॉलमधल्या प्ले झोनमध्ये जाऊन तुला हवं तेवढं खेळायचं आणि एन्जॉय करायचं. तर 3 दिवसांच्या प्रवासानंतर ना आजच आम्ही मॉर्निंगला घरी आलो. त्यामुळे थोडं टायर्ड तर झालंच होतं, पण तिला मॉलमधल्या प्ले झोनमध्ये गेम्स खेळायला खूप आवडतं. तर तिने लगेच म्हटलं की आपण तिथेच जाऊयात. सो वी वेंट देअर अँड लिटरली तिने बर्थडे खूप छान एन्जॉय केला. मुली किती पटकन मोठे होतात ना. कालपर्यंत हातात मावणारं ते छोटंसं बाळ आणि आज ते 6 इयर कम्प्लिटेड. हे सगळं आठवलं की फेल्ट मी नॉस्टॅल्जिक रिअली. अँड एव्हरी मॉम फील्स लाईक दिस, आय एम शुअर. मुलीचं आई होणं ही खरंच देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे. मुलगी म्हणजे फक्त घरातली चिमुकली परी नसते, ती आईची जीवाभावाची मैत्रीण, तिचा आधार, तिच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर भाग असते. ती जशी जशी मोठी होते तशी तशी तिच्यासोबत आई देखील नव्याने जगायला शिकत असते. तिच्या प्रत्येक छोट्या यशात, प्रत्येक हसण्यात, प्रत्येक मिठीत आयुष्याचं खरंच सुख दडलेलं असतं. आय एम सो ब्लेस्ड, सो ग्रेटफुल दॅट शी हॅज चोजन मी ॲज अ मॉम. मुलाचं माहीत नाही मला, पण देवाने मला इतकी गोड, समजूतदार आणि प्रेमळ मुलगी दिली आहे ना, यासाठी एव्हरी टाईम, एव्हरी डे आय एम ग्रेटफुल टू गॉड. तिचं निरागस हसू, तिचं प्रेम, तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. हॅपी बर्थडे टू माय प्रिन्सेस. गॉड ऑलवेज ब्लेस्ड यू, प्रोटेक्ट यू. आई-बाबांचं प्रेम आणि आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे आणि कायम राहणारच. लव्ह यू सो मच.